मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आता सत्य आहे तो मम्मी साहेबांना म्हणतो, हे काय तुमचे संस्कार, काय चाललंय तुमचं, उभे काय राहिलात, पाया पडायच्या ना माझ्या. मम्मी साहेब म्हणतात, कोण तुम्ही, आम्ही का पाया पडायच्या तुमच्या, आम्ही नाही ओळखत तुम्हाला. जसं मम्मी साहेब म्हणतात तर सत्या म्हणतं, तुम्हाला म्हणलं ना पाया पडा, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही अजून, खूप डेंजर आहे मी. तर आता जवळच्या मम्मी साहेब म्हणतात, कोण आहे हा माणूस, काय चाललं या माणसाचं. तर ते विचारतात, कुठं गेला माझा मुलगा चित्रकार, कुठं गेला, बोलवा त्याला माझ्याजवळ, असं म्हणतो. तर आता लगेच चित्रकार आणि सगळे आतमध्ये असतात. तेवढ्यात आर्यननं ते सगळे बाहेर असतात. तर इकडे मम्मी साहेब म्हणतात, बोलवा रे आपल्या सगळ्या माणसांना, याला बाहेर काढा, कोण आला, कोण कुठून घुसतंय घरात काय माहिती. तर तिकडून मम्मी साहेब माणसं येतात, ते गुंड असतात, ते सत्याला पकडतात आणि आता लगेच सत्य त्यांना मारहाण करतो, त्या सगळ्यांना पाडून देतो खाली. सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघतात. इकडे एवढे म्हातारे आजोबा एवढं सगळं कसं काय करू शकतात, शक्यच नाही असं मम्मी साहेब म्हणतात आणि सगळेजण बघत असतात. तर आता लगेच जो सत्य आहे तो लगेच म्हणतो, कोण आहे ही माणसं, सगळ्यांना आणून मारून बाहेर काढून देतो. तेवढ्यात चित्रकार येतात आणि म्हणतात, काय चाललंय, हे कशाचा आरडाओरडा आहे, हा कोण तुम्ही. आता सत्या लगेच म्हणतो, अहो काका तुम्ही कधी आलात, अहो मला कळवायचं ना, कळवलं का नाही, तुम्ही कळवलं असतं तर काय झालं असतं बरं. चित्रकार मायाला म्हणतो, अगं माया पाया पड त्यांच्या, उभी का आहेस, ते माझे काका आहेत. तर लगेच मम्मी साहेब म्हणतात, मी नाही पडणार त्यांच्या पाया, मी का पडू. तर लगेच चित्रकार म्हणतो, काय म्हणजे पाया पड, त्यांचा आशीर्वाद घे त्यांचा, अगं काका आहे ते माझे, तर मला सांगून नाही आले, काका असे अचानक आले, आता